एखाद्या बड्या राजकारण्याची झालेली अटक ही ब्रेकिंग न्यूज होऊ शकते, पण ती भारतासारख्या विशाल देशाच्या लोकसभा निवडणुकीवर खरंच प्रभाव पाडू शकते का? केजरीवाल यांना झालेल्या अटकेमुळे त्यांना काही ठराविक लोकांची सहानुभूती भलेही मिळेल, पण काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत पसरलेल्या या महाकाय देशाच्या निवडणुकीवर म्हणजेच भविष्यावर अशा बातमीचा काय परिणाम होऊ शकतो आणि केजरीवाल यांच्या अटकेसंबंधीचा हा काउंटर व्ह्यू काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्राजक्ता आणि आपण पाहत आहात मराठी सोशल। केजरीवाल यांना ईडीने 9 वेळेला समन्स बजावलं आणि त्यांनी 9ही वेळेला ईडीच्या समन्सला उत्तर देण्यास जाणून बुजून नकार दिला। भारतामधील कुठलाही सामान्य नागरिक ही हिम्मत दाखवू शकतो? कोर्टाच्या साध्या नोटिशीला उत्तर दिलं नाही तर पोलीस तुमच्या घरी येऊन तुम्हाला कोर्टापुढे हजर करतात। इथे केजरीवाल यांचे सहकारी मंत्री ऑलरेडी जेलमध्ये आहेत आणि त्यांना या प्रकरणाचं गांभीर्य व्यवस्थितरित्या माहीत होतं। असं असून सुद्धा ईडीच्या समन्सला 9 वेळा उत्तर देण्यास नकार देऊन तपासात असहकार्य करणं हे अटक होण्यास पुरेसं आहे। पण अटक झाल्यावर याचं खापर केंद्रात असलेल्या भाजपवर फोडलं जाईल याची पक्की खात्री असल्यामुळे केजरीवाल मुद्दामून असं वागले असं म्हणायला वाव आहे। केजरीवाल यांच्या अटकेचा येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांवर काय परिणाम होईल यासाठी आता काही मुद्दे लक्षात घेऊयात। पहिला मुद्दा सहानुभूतीचा। एखाद्या राज्याच्या राजकारण्याला अटक झाल्यामुळे त्या राजकारण्याला त्या राज्यापुरती तात्पुरती सहानुभूती मिळू शकते, पण इतर राज्यामध्ये त्याचा परिणाम जाणवत नाही। आपल्या पुढे अशी अनेक उदाहरणं आहेत। चिदंबरम, लालू प्रसाद यादव, करुणानिधी आणि जयललिता। लालू प्रसाद आणि इतर राजकारण्यांना झालेल्या अटकेचा परिणाम इतर राज्यांवर झालेला नाही। याचं कारण आहे मतदारांचं मोठ्या प्रमाणात झालेलं ध्रुवीकरण। वेगवेगळ्या राज्यांमध्ये मतदारांच्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांसोबत निष्ठा असतात। प्रत्येक ठिकाणचं स्थानिक राजकारण वेगळं असतं। त्यामुळे केजरीवाल यांना प्रत्येक राज्यात सहानुभूती मिळेल असं जे वातावरण विरोधी पक्ष तयार करतो आहे ते तितकंसं खरं नाही। दुसरा मुद्दा आहे केजरीवाल यांना अटकेमुळे होणाऱ्या फायद्याचा। राजकीय जाणकार सांगतात की आतापर्यंत जेवढ्याही राजकारण्यांना अटक झाली आहे त्याचा तात्पुरता फायदा त्यांना झाला असेल, पण दीर्घकालीन नुकसानच झालेलं आहे। एक निष्कलंक राजकारणी अशी जी प्रतिमा केजरीवाल यांनी तयार केली होती तिला ईडीच्या या कारवाईमुळे धक्का नक्कीच बसलाय। तिसरा मुद्दा आहे मोदींची प्रतिमा। मोदींचे विरोधक सुद्धा त्यांच्या देशाबद्दल असलेल्या प्रेमावर शंका घेऊ शकत नाहीत। मोदींची प्रतिमा केजरीवाल यांच्यापेक्षा नक्कीच भव्य आहे आणि मोदींसारखा नेता जेव्हा लोकसभेच्या रिंगणात असतो तेव्हा एका प्रादेशिक राजकारण्याला जेलमध्ये टाकल्याचा परिणाम अख्ख्या देशाच्या निवडणुकीवर होऊ शकत नाही। चौथा मुद्दा आहे 2020-21 मध्ये केजरीवाल यांनी आणलेली लिकर पॉलिसी। 2020-21 मध्ये दिल्लीतल्या मद्य धोरणात दिल्ली सरकारने बदल केला होता। त्यानुसार प्रथमच सर्व सरकारी मालकीची दारूची दुकानं बंद होणार होती आणि ती पूर्णपणे खासगी व्यावसायिकांकडे हस्तांतरित केली जाणार होती। त्यावेळेस दिल्लीमध्ये विरोधात असलेल्या भाजप आणि काँग्रेस या पक्षांनी या धोरणाला कडाडून विरोध केला होता। केजरीवाल यांनीच लागू केलेली लिकर पॉलिसी रद्द करून जुनीच पॉलिसी परत अंमलात आणण्याची नामुष्की केजरीवाल यांच्यावर ओढवली होती। अशा मनमानी कारभारानंतरही केजरीवाल सहानुभूती घेत आहेत। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर मराठी सोशलला जरूर सबस्क्राईब करा।